सध्या संचारबंदीमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्यामुळे समाजातील नागरिक मदतीसाठी पुढे येत आहे। परंतु यामध्ये मुक्या प्राण्यांचे काय या हेतूने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील एका प्राध्यापिकाने आपल्या घराबाहेर धान्य व पाण्याचे पात्र ठेवून उत्तम उपाय करून प्राण्यांबद्दल आपले प्रेम व्यक्त केले। सध्या देशात सर्वांना टाळेबंदीचा फटका बसतो आहे। मात्र या संसर्गजन्य विषाणूपासून वाचायचं असेल तर घरीच राहणे हा सर्वोत्तम उपाय आहे। या टाळेबंदीमुळे रस्ते शुकशुकाट झाले असल्याने गावामध्ये मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे। भुकेने व्याकुळ असलेल्या जनावरांना आपल्या पोटाची खळगी भागविता यावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील एका प्राध्यापिकेने उत्तम उपाय केलाय। त्यांनी आपल्या घराबाहेर धान्य व पाण्याचे पात्र ठेवले आहे। कोरोना विषाणूमुळे संसर्गाच्या याच्यामुळे संचारबंदी झालेली आहे। त्यामुळे आपल्याला सगळीकडे फटका बसलेला आहे। त्यानुसार माणसांना तर बसलेलाच आहे, पण प्राण्यांना सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे। कारण प्रत्येक घरातले लोक घरातल्या घरात राहून त्यांच्या जे सलग जे प्राणी असतात, कुत्रे आहेत, गायी आहेत, त्या सैरभैर भटकत आहे अन्नाच्या भुकेच्या व्याकुळतेने। तर त्यामुळे आम्ही ठरवलं की घराच्या बाहेर प्राण्यांना पाणी आणि घरात जे उरलेलं अन्न असतं किंवा बाकीचे जे पदार्थ असतात ते आम्ही प्राण्यांसाठी बाहेर आणून ठेवतो आणि त्यानुसार आमच्या विभागातल्या प्राण्यांची भूक भागवतो। आणि अशानुसार जर प्रत्येकाच्या घरासमोर या कोरोना विषाणूच्या संचारबंदीमध्ये जर प्रत्येकाच्या घरासमोर प्राण्यांना पाणी आणि काही जर घरातलं उरलेलं अन्न बाहेर आणून ठेवलं तर त्यांची जी भूक आहे ती भागवली जाईल आणि प्राण्यांची हानीसुद्धा वाचवण्यात येईल। विदर्भ न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून सलमान खान।